आज ना मी मस्तपैकी अशी चमचमीत झणझणीत अशी छोले मसाल्याची भाजी बनवली आहे. म्हणजे छोले पुरीचा आनंद आपल्याला घ्यायचा असेल तर आज जे मी तुम्हाला प्रोसेसने दाखवते छोलेची भाजी ती नक्की एकदा ट्राय करा. इकडे बघू शकता खूप चमचमीत झणझणीत आणि टेस्टी अशी छोले मसाल्याची भाजी मी बनवलेली आहे. पाहता क्षणी तुम्हाला ही भाजी आवडेल, खाता क्षणी तुम्ही याची तारीफ करता. इतकी भारी भाजी तयार होती. तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य. तर इकडे बघू शकता हे छोले आहेत ना, नरम सॉफ्ट असे शिजून घ्यायचे. हे बघा, अगोदर भिजत ठेवायचे रातभर, मग सकाळी मस्त नरम सॉफ्ट असे शिजून घ्यायचे. हे असं इतके शिजून घ्यायचे. हे बघा मस्त असे गाळ शिजून निघलेले आहेत आणि नरम शिजलेला छोले मग भाजी खायला खूप भारी वाटतं. आणि हे जे शिजवलेलं पाणी नाही सुद्धा आपल्याला वापरायचे भाजीमध्ये, हे काय टाकून द्यायचं नाही, कारण या पाण्याने सुद्धा भाजीमध्ये छान टेस्ट येते. कोणतीही भाजी असो मग शिजवलेलं जे पाणी असतं ना ते वापरायचं. आता इकडे मी मसाल्यामध्ये काय काय वापरले हे बघा. हे अद्रक लसूण घेतलं आहे, अद्रकचा मोठा तुकडा, लसूणच्या पाकळ्या, बारीक चिरलेला टमाटर, हे जरा साईडला ठेवते. आणि इथं मी सुकं खोबरं घेतलं आहे 3-4 चमच्याच्या अंदाजाने. सुकं खोबरे हवं तर ओलं खोबरं इथं वापरू शकता. बारीक चिरलेला कांदा आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता. तर आता चला आपण बघूया याची पुढची प्रोसेस. तर मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे. हे बघा याच्यात थोडं पाणी होतं. मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम हे लसणाच्या पाकळ्यात ना ह्या टाकून घ्यायच्या आहेत. लसूण जितका चांगला वापरणार तितका चांगला याची फ्लेवर येते. हे बघा लसणाच्या पाकळ्या टाकल्यात. आता आपण याच्यामध्ये हे मोठा अद्रकचा तुकडा आहे ना त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे, नाही तर काय होतं मसाल्यामध्ये मग असं राहून जातं, मग चांगलं वाटतं येत नाही. मग त्यामुळे बारीक बारीक तुकडे करून ह्याचे टाकून घ्यायचे याच्यामध्ये, लसूण आणि अद्रक. हे बघा आता मी हे टाकून घेतले. लसूण अद्रक जितका चांगला वापरतं ना तितका चांगली टेस्ट येते. त्यानंतर आपण आता हे खोबरं मी टाकते. 4 चमचे मी सुकं खोबरं घेतलं. आता मार्केटमध्ये रेडीमेड भेटतं सुकं खोबरं. हवं तर इकडे तुम्ही ओलं खोबरंसुद्धा असं पातळ काप करून टाकू शकता इथे. आणि थोडीशी कोथिंबीर आता याच्यामध्ये टाकून घ्यायची, हिरवीगार अशी कोथिंबीर ही टाकून घ्यायची याच्यामध्ये. आणि उरलेली कोथिंबीर आपण नंतर वापरणार आहोत. हे बघा आता हे आपण मस्त एक मसाला तयार केलेला आहे. याच्यामध्ये थोडेसे चांगली टेस्ट वाढण्यासाठी थोडेसे साबुदाणे टाकलेत. इकडे तुम्ही लवंग, इलायची, काळी मिरी, दालचिनी वगैरे अख्खे खडे मसाले असतात ना त्याच्यामधले थोडे थोडे मसाले याच्यामध्ये टाकू शकता. नाही टाकलं तर काही हरकत नाही, ऑप्शन आहे. आता थोडंसं मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते, कारण आपल्याला ही जी पेस्ट आहे ना ती पातळ बनवायची नाही, घट्ट बनवायची, थिक बनवायची, म्हणजे एक ग्रेव्ही टाईप बनवायचे. इकडे बघू शकता हे बघा अशा प्रकारे याचं घट अशी थिक ग्रेव्ही बनवायची याची. म्हणजे काय होतं भाजीला आपले मस्त पॅक होऊन जाते भाजी. आणि आता हे आपण कांदा टमाटे चांगलं फ्राय करून घेऊया तेलामध्ये. तर कढाई ठेवली होती मी तापत स्लो गॅसवर. आता याच्यामध्ये मी टाकून घेते थोडंसं तेल. इथं मी तेल टाकून घेतलं आहे. तेलासोबत तुम्ही 1 चमचा इथं तूप टाकलं तर खूप छान अजूनही टेस्ट वाढेल भाजीची. ऑप्शन आहे पण मी सांगते तुम्हाला, नक्की टाका. आता हे थोडंसं तेल तापलं की याच्यामध्ये आपण कढीपत्त्याचे पाने टाकायचे. कढीपत्त्याचे पानं परतून झाले थोडेसे की मग आपण याच्यामध्ये कांदा टमाटर फ्राय करून घ्यायचं आहे. खूप चांगली लागते छोलेची भाजी. तर प्रत्येक जणाला आवडते, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना छोलेची भाजी आवडते. आणि लग्नामध्ये, पूजामध्ये किंवा आपण घरी सणासुदीला पण छोलेची भाजी नेहमीच करतो. पण छोलेची भाजी करायची पण एक वेगवेगळी पद्धत असते. तर आता याच्यामध्ये मी कढीपत्ता जो परतून झाला त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. थोडासा कांदा भाजून झाला, परतून झाला की मग आपण याच्यामध्ये बारीक चिरलेलं टमाटर टाकायचे, लगेच नाही टाकायचं. हे बघा आता मी टाकून घेतले. आता कांदा टमाटर कढीपत्त्यामध्ये गरम तेलामध्ये फ्राय करायचे, जोपर्यंत याच्यात थोडा कच्चापणा दूर होत नाही तोपर्यंत. नरम सॉफ्ट पडलं ना की मग आपण याच्यामध्ये ही ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे. बघा ही ग्रेव्ही आता याच्यामध्ये आपण टाकून घ्यायची. अद्रक, कोथिंबीर, लसूण, साबुदाणे आणि खोबरं याची एक जी ग्रेव्ही केली आपण ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. थोडंसं पाणी मसाल्याच्या भांड्यामध्ये टाकून मग ते पाणी वापरायचं याच्यामध्ये. आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं गरम तेलामध्ये. कांदा टमाट्यामध्ये ही ग्रेव्ही आहे ना एकजीव करून घ्यायची आणि 1 मिनटं द्यायचं याला. 1 मिनटं झालं की मग आपण याच्यामध्ये आपले मसाले टाकायचे. मसाल्यामध्ये 2-2.5 चमचे मी लाल तिखट वापरते. तुम्ही आवडीनुसार इकडे तिखट कमी जसं तुम्हाला लागेल तसं वापरा.
आता मी इथं 2-2.5 चमचे लाल तिखट टाकलं आहे, 1-1.5 चमचा धना पावडर टाकला आहे, कारण की धने वाफरलेले आहेत आपण, म्हणून जास्त धने नाही टाकल्या म्हणजे पावडर. आणि त्यानंतर 1-1.5 चमचा इथं मी 1 चमचा पुरेसा आहे हळद, मोठा चमचा. आणि आता टाकायचं आपलं खडे मसाल्याचा स्पायसी असा गरम मसाला पावडर टाकायचे. हा स्पायसी गरम मसाल्याचा पावडर टाकला ना, तुम्ही वेगळे खडे मसाले वापरले नाहीत तरी काही हरकत नाही, पूर्णपणे हा भाजीला कवर करतो. छान याने टेस्टची फ्लेवर वाढते. आणि मस्त आता हे सगळं आपण ह्या ग्रेव्हीमध्ये हे मसाले मिक्स करून घ्यायचे. तेलामध्ये कांदा टमाट्याचं फ्राय होत होतं आपलं, त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये हे मसाले खूप छान असे फ्राय करून घ्यायचे मंद आचेवर. ह्याला 2 मिनटं तरी हा मसाला फ्राय करायचा आहे, घाई करायची नाही. जितका चांगला मसाला तुम्ही परतून घेताना तितका याची चांगली टेस्ट उतरती भाजीमध्ये, फ्लेवर उतरतो चांगला भाजीमध्ये. आणि जोपर्यंत अशी तरी येत नाही ना मसाल्याला, ग्रेव्हीला, तोपर्यंत फ्राय करायचा. आता पुन्हा एकदा मला याला थोडा वेळ द्यायचा, कारण अजूनही चांगली याची तरी येणं खूप गरजेचे आहे, म्हणजे मसाला आपला छान असा परतून निघतो. हे बघा, इतका भारी अशी ग्रेव्ही ही चमचमीत झणझणीत तयार होती. आणि ह्याच मसाल्यामध्ये सेम प्रोसेसमध्ये तुम्ही चिकन ग्रेव्हीसुद्धा बनवू शकता, चिकन मसाला. तर त्याला मी थोडा वेळ अजून देते. बघा, अर्धा 1 मिनिटांनी पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता याच्यावर तरी किती भारी आलेली आहे. हे अशा प्रकारे तरी आली ना, तर समजून जायचं आपला मसाला चांगला असा परतून झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये शिजवलेले जे छोले आहेत ना, हे सगळे टाकून घ्यायचे त्याच पाण्यासोबत, म्हणजे आपलं शिजवलेले जे पाणी ना त्यासोबतच हे छोले टाकून घ्यायचे, कारण त्या पाण्याने सुद्धा एक छान टेस्ट येते भाजीला. आणि मग याच्यावर आपण आता चवीनुसार मीठ टाकायचं. हे बघा, कारण आपण मीठ वापरलंच नव्हतं आतापर्यंत, तर त्या चवीनुसार इथं मीठ टाकायचं. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. ही अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त असं मिक्स करून घ्यायची भाजी. भाजी मिक्स करून झाली की मग याला थोडा वेळ द्यायचा मंद आचेवर झाकण ठेवून, म्हणजे सगळ्या मसाल्याचा एकजीवपणा येईल. आणि दुसरी गोष्ट, फ्लेवर पण चांगले उतरतात त्याच्यामध्ये. हे बघा, झाकण ठेवून याला एक 5 मिनटं 2-4 मिनटं मंद आचेवर ठेवायचं. इकडे बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आणि सगळे मसाल्याचा फ्लेवर आपल्या छोल्यामध्ये उतरत आहेत. ह्या स्टेजवर तुम्ही 1 चमचा तूपसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता. हे बघा, आता हा जो रस्सा दिसतो ना, एवढा रस्सा नको आहे आपल्याला, हा कमी करायचा आहे, म्हणून थोडा वेळ मी याला अजून देणार आहे, कारण इतकी पातळ नको आहे आपल्याला भाजी. हे बघा, आता मी याला अजून थोडा वेळ देते, जेणेकरून सगळा जो रस्सा आहे ना तो सोकून जाईल आणि भाजी आपली छान अशी ग्रेव्ही बाज होईल. तर इकडे बघू शकता असं परफेक्ट असा हा याची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आणि याचा टेक्स्चर बघू शकता तुम्ही, अशी थिकनेस हवा आपल्याला, म्हणजे पातळ छोलेची भाजी म्हणजे काही एवढी व्यवस्थित लागत नाही खायला. त्याच्यात जितकी घट्ट आणि थिकनेस असेल ना ग्रेव्हीमध्ये, ती छान वाटते भाजी खायला. म्हणजे छोले मसाला आपण जे बोलतो ना, तो ग्रेव्हीमध्ये छान वाटतो खायला. आता भाजी थंड करून घेतली, वरून थोडी कोथिंबीर टाकली, तर इकडे बघू शकता तुम्ही किती छान असा आपला हा छोले मसाला तयार झाला आहे. सिंपल पद्धतीने, पण खायला इतका टेस्टी लागतो, इतका भारी लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. हे बघा, तुम्ही बघू शकता आपली भाजी बघा, वाटते का नाही हॉटेलसारखी भाजी. अगदी याची टेस्ट इतकी भारी लागते ना, सिंपल पद्धतीने पण खूप स्वादिष्ट भाजी ही तयार होती. नरम सॉफ्ट असे आपले छोले शिजून निघलेले आहेत, सर्व मसाल्याचा फ्लेवर याच्यात उतरलेला आहे. आणि आता मी मस्त गरमागरम हे ताटामध्ये सर्व करते. इकडे बघू शकता जो पण आपला रस्सा होता उरलेला, तो सगळा असा नाहीसा झालेला आहे, म्हणजे एवढी थिकनेस काफी आहे आपल्याला. ही ग्रेव्ही तिकडे बघू शकता बघा. आता याच्यावर आपल्याला कोथिंबीर टाकायची थोडी. ही अशी कोथिंबीर टाकली की छान असं लुक येतो भाजीला. त्यानंतर कांदा, लिंबू, अचार वगैरे घेऊन छान अशी गरमागरम पुरीसोबत ही भाजी तुम्ही सर्व करू शकता. पुऱ्याचा जर बेत बनवायचा असेल ना, तर तुम्ही अशा प्रकारे छोलेची भाजी एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही सर्वजण आवडीने खाताना इतकी भारी भाजी तयार होते. आणि खूपच सिंपल पद्धतीने, काही असे वेगळे मसाले नाहीत, खूप अशी वेगळी काही प्रोसेस नाही याला, खूपच साध्या पद्धतीने पण छान अशी चवदार भाजी तयार होती खाण्याला. राईससोबत, रोटीसोबत किंवा सर्वात उत्तम म्हणजे पुरीसोबत ही भाजी खूप चांगली लागते खायला. तर एकदा नक्की ट्राय करा. आणि आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबर, व्हिडिओला लाईक करा. आणि अशीच छान छान रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अशाच रेसिपीसोबत. स्वस्त रहा, मस्त रहा, काळजी घ्या.